बसलेले आहेत, पण पोलिसांकडनं या सगळ्यांना घेऊन जातानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। पोलिसांनी मोठ्या प्रमाणावरती गाड्या या ठिकाणी आणलेल्या आहेत। त्यांच्यासोबत राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी असतील, इतर खासदार आहेत, त्यांना दिल्ली पोलीस असतील, रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान असतील किंवा इतर ज्या यंत्रणाचे पोलीस आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणावरनं घेऊन जाताना चित्र आपल्याला बघायला मिळतंय। साधारणतः मागच्या 3 तासापासून हे सगळे नेते जे आहेत ते आंदोलन करतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत होतं। पंतप्रधान यांचा निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग त्याच्या बाहेर या सगळ्यांकडनं खरं तर आंदोलन केलं जात होतं आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांकडनं, काँग्रेसच्या खासदारांकडनं केली जात होती। त्यानंतरचं जे काही महिला खासदार असतील, त्यासह इतर खासदार असतील, यांना दिल्ली पोलीस जे आहेत ते घेऊन जाताना आपण बघू शकतोय। दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। दिल्ली पोलिसांचे जवान जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत किंवा त्यांच्याकडनं या सगळ्या खासदारांना घेऊन जालं जात आहे। जे खासदार जात नाहीत म्हणजे आंदोलनाच्या जागेवरतीच ठाम बसून राहिलेले आहेत, त्या खासदारांना पोलिसांकडनं खरं तर उचलून घेऊन ज्या गाड्या पाठीमागे आहेत त्या गाड्यांमध्ये घेऊन जातानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी आहे। कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले होते, त्या कार्यकर्त्यांना देखील पहिल्यांदा खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलं। गाडीमध्ये ज्या पोलिसांच्या गाड्या आहेत त्या पोलिसांच्या गाड्यामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदा पोलिसांनी आतमध्ये टाकलं आणि त्यानंतर आता नेत्यांना, खासदारांना इथून पोलीस घेऊन जातानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। काही वेळापूर्वी सरकारच्या वतीनं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री खरं तर जितेंद्र सिंग हे या ठिकाणी चर्चेसाठी आलेले होते। त्यांनी या सगळ्या नेत्यांसोबत चर्चा केलेली होती आणि यांचा निरोप घेऊन या सगळ्या नेत्यांच्या मागण्या नेमकं काय आहेत त्या मागण्या घेऊन या ठिकाणावरनं हे नेते जे आहेत ते जितेंद्र सिंग पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। आपण घोषणाबाजी या खासदारांकडून दिली जात आहे। ज्या खासदारांना इथून घेऊन जात आहे त्यांच्याकडनं घोषणाबाजी केली जात आहे। आपण काही खासदारांशी बोलण्याचा प्रयत्न देखील करण्याचा प्रयत्न करूया। जे खासदार जात नाहीत, पोलीस मात्र त्या सगळ्यांना ताब्यात घेतले आहेत। भूपेश बघेल आपण बघू शकतो पोलिसांच्या ताब्यात आहेत। इतर खासदार देखील एका खासदार पोलिसांकडनं ताब्यात घेतलं। राकेश सर ही सगळे दृश्य दाखवा। राकेश सर या बाजूचे दृश्य दाखवा। जे राहुल गांधी सोबत इतर ही बाजूचे दृश्य आपण बघू शकतोय। इतरही सगळ्या नेत्यांना पोलिसांकडनं उचललं जात आहे। गोंधळाची परिस्थिती खरं तर या ठिकाणी तयार झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आंदोलन आता मोडीत काढण्यावरती या ठिकाणी पोलिसांचा प्रयत्न आहे। मोठा फौजपाटा दिल्ली पोलिसांचा आहे। दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी तैनात आहेत आणि त्यांच्याकडनं सगळ्यांना घेऊन जात आहे। अलका लांबा बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून, त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना घेऊन पोलीस या ठिकाणावर निघालेले आहेत, पण घोषणाबाजी मात्र मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या खासदारांकडनं केली जाताना आपल्याला बघायला मिळतंय। पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही प्रमुख मागणी, सोबतच सरकारनं संसदेमध्ये चर्चा करावी, अमित शहा यांनी संसदेत उत्तर द्यावं, यासह इतर 5 मागण्या खरं तर या सगळ्या आंदोलकांकडनं घेतल्या गेलेल्या होत्या आणि त्या सगळ्या आंदोलकांना खरं तर ताब्यात घेतानाचं दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। मोठे नेते अजूनही आंदोलनावरती ठाम आहेत। अजूनही ते नेते, खासदार किंवा प्रमुख नेते आंदोलनाच्या ठिकाणी ठाण मांडून बसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। राहुल इतर काही नेत्यांना आणि इथून थेट आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न या सगळ्या ठिय्या आंदोलन जे केलेलं होतं ते मोडीत काढण्याचा प्रयत्न खरं तर केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या। योगेंद्र यादव हे देखील या ठिकाणी पोहोचलेले होते, त्यांनाही काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। इतरही काही खासदार आहेत, महाराष्ट्रातनं वर्षा गायकवाड त्यासह इतर खासदार देखील होते, त्यांनाही काही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। गाड्यांमध्ये बसून पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा खासदारांना घेऊन जाताना दृश्य आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे राहुल गांधी यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। इंडिया आघाडीतील प्रमुख नेते म्हणून अखिलेश यादव यांच्याकडे खरं तर बघितलं जातं। काही वेळापूर्वी इंडिया आघाडीतील दुसरे एक प्रमुख नेत्या सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या। त्यानंतर अखिलेश यादव हेही या ठिकाणी आलेले आहेत आणि ते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करत आहेत। मात्र पोलीस या सगळ्यांना उचलून गाडीमध्ये घेऊन जातानाचं चित्र बघू शकतो। मोठ्या